मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल, जिओ आणि मीडिया या तिन्ही बिझनेसचे Q1 रिझल्ट्स आलेले आहेत आणि त्याच दिवशी HDFC बँक, ICICI बँक आणि कोटक बँकचे पण रिझल्ट्स आलेले आहेत. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर अशाच एकदम इम्पॉर्टंट अशा बिझनेस न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सर्वात पहिलं डिस्कस करूया रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Q1 रिझल्ट बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजने Q1 FY27 चे रिझल्ट जाहीर केलेले आहेत आणि पहिल्या नजरेत नेट प्रॉफिट 22.41% घसरून 20,946 करोड झाल्याचे दिसते. पण थांबा, हे खरे चित्र नाहीये. गेल्या वर्षी Q1 FY26 मध्ये रिलायन्सला एक मोठा वन टाइम इन्व्हेस्टमेंट गेन मिळाला होता आणि त्यामुळे बेस खूप हाय होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्सचा क्वार्टरली इबिटा तब्बल 54,067 करोड झाला आहे, जो रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संपूर्ण इतिहासातील सर्वोच्च क्वार्टरली इबिटा रेकॉर्ड आहे. रेव्हेन्यू हा 25% वाढून 3.12 लाख करोडवर पोहोचला आहे. म्हणजे बिझनेस मजबूत आहे, फक्त लास्ट इयर एक्सेप्शनल गेनमुळे पॅट कमी दिसतो आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जिओ बद्दल. तर रिलायन्स जिओने Q1 FY27 मध्ये एक ऐतिहासिक माइलस्टोन गाठलेला आहे. जिओचे टोटल सबस्क्रायबर हे 53.33 करोड म्हणजे 533.3 मिलियनवर पोहोचले आहेत. म्हणजे एका तिमाहीत 89 लाख नवीन सबस्क्रायबर त्यांना भेटलेले आहेत. आरपू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा 215.6 रुपयावर वाढलेला आहे. 5G सबस्क्रायबर्स हे 28.5 करोड झाले आहेत आणि जिओ फायबरने 1.4 करोड सबस्क्रायबर पार केलेले आहेत. जिओच्या डिजिटल सर्व्हिसेस इबिटा 16.1% वाढून 21,255 करोड झालेला आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा IPO येत असताना हे नंबर्स इन्व्हेस्टरसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, रिलायन्स रिटेलचे सुद्धा नंबर्स आपण डिस्कस करूयात. तर Q1 FY27 मध्ये 90,408 करोडचा ग्रॉस रेव्हेन्यू रिलायन्स रिटेलने नोंदवलेला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 7.4% वाढ आहे. या तिमाहीमध्ये रिलायन्स रिटेलने तब्बल 56.8 करोड ट्रान्झॅक्शन केले आहेत, जे मागच्या वर्षीच्या तुलनेत 46% जास्त आहे. कंपनी 252 नवीन स्टोअर्स उघडले आहेत आणि एकूण 20,169 स्टोअर झालेले आहेत. म्हणजे इंडियामध्ये एवढे स्टोअर असलेली दुसरी कोणतीही रिटेल कंपनी नाहीये. ग्रोसरी डिजिटल कॉमर्स मध्ये डेली ऑर्डर्स तर 116% वाढले आहेत. मित्रांनो, रजिस्टर्ड कस्टमर हे 39.6 करोडवर पोहोचलेले आहेत. तसेच मित्रांनो, जिओ स्टारने सुद्धा खूप चांगले नंबर दिलेले आहेत. रिलायन्सच्या मीडिया बिझनेस म्हणजेच जिओ स्टारने Q1 FY27 मध्ये 10,946 करोड रेव्हेन्यू नोंदवलेला आहे, जो 14% वाढ आहे आणि इबिटा 933 करोड झालेला आहे, जो 31% वाढ आहे. सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे जिओ स्टारवर ॲव्हरेज मंथली ऍक्टिव्ह युजर्स म्हणजे MAU 53 करोडवर पोहोचलेले आहेत. डिझनी प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमाच्या मर्जर नंतर हे प्लॅटफॉर्म इंडियाच्या स्ट्रीमिंग मार्केटच्या सर्वात मोठा प्लेअर झालेला आहे. ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू आणि सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू दोन्ही वाढत असताना जिओ स्टार आता एक सॉलिड प्रॉफिटेबल बिझनेस बनलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आता HDFC बँक बद्दल. तर HDFC बँकने Q1 FY27 मध्ये 19,060 करोड नेट प्रॉफिट नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 5% वाढ आहे. नेट इंटरेस्ट इन्कम 33,534 करोड झाला आहे, जो 7% वाढ आहे. बँकचे ग्रॉस लोन्स 15.4% वाढून 30.61 ट्रिलियन रुपीज झाले आहेत. पण सर्वात महत्त्वाची काळजीची गोष्ट म्हणजे HDFC बँकचा नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे NIM 3.26% वर आला आहे, जो HDFC बँकच्या इतिहासातील सर्वात कमी NIM आहे. आणि याचाच अर्थ मित्रांनो, डिपॉझिट महाग मिळत आहे पण लोन यील्ड कमी होत आहे आणि ही गोष्ट शॉर्ट टर्म दबाव HDFC बँकच्या शेअरवर नक्कीच टाकू शकते. तसेच ICICI बँकने सुद्धा नंबर रिलीज केलेले आहेत. तर ICICI बँकने Q1 FY27 मध्ये 15,440 करोड कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो 14% इयर ऑन इयर वाढ आहे. नेट इंटरेस्ट इन्कम हा 29,177 करोड झाला आहे, जो 12.3% वाढ आहे. ICICI बँकचा NIM 4.36% आहे आणि HDFC बँकेच्या 3.26% तुलनेत खूप मजबूत आहे. लोन ग्रोथ 19.6% आहे आणि ग्रॉस NPA 1.38% वर सुधारलेला आहे. शिवाय ICICI बँकने जाहीर केले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातून $2.5 बिलियन म्हणजे 21,000 करोड उभारणार आहेत. हे दाखवते की बँक
ग्रोथसाठी किती अग्रेसिव्ह आहे. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकचे सुद्धा नंबर्स आलेले आहेत. कोटक महिंद्रा बँकने Q1 FY27 मध्ये कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट हा 23% वाढून 5,480 करोड नोंदवला आहे. तर स्टँड अलोन प्रॉफिट हा 26% वाढून 4,123 करोड झालेला आहे. बँकचा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे GNPA रेशो हा 1.18% पर्यंत सुधारला आहे, जो प्रायव्हेट बँकमध्ये सर्वोत्तम क्रेडिट क्वालिटी दाखवतो. प्रोव्हिजन्स ह्या 45% घसरल्या आहेत आणि नेट ॲडव्हान्स 15% वाढले आहेत. NII 7,928 करोड झाला आहे, जो 9% वाढ आहे. कोटक बँकने या क्वार्टरमध्ये सर्वात आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण कम्पेअर करूया HDFC बँक वर्सेस ICICI बँक वर्सेस कोटक बँक. तर मित्रांनो, एकाच दिवशी 3 मोठ्या प्रायव्हेट बँकने Q1 रिझल्ट दिलेले आहेत आणि इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्यायचा आहे. HDFC बँकचा प्रॉफिट 5% वाढला, पण NIM 3.26% रेकॉर्ड लोवर आहे आणि HDFC ही लार्जेस्ट बँक आहे, त्यामुळे लॉंग टर्म क्वालिटी आहे, पण शॉर्ट टर्म थोडा प्रेशर असणार आहे. तसंच ICICI बँकचं जर बघितलं तर प्रॉफिट 14% वाढला, पण NIM 4.36% स्ट्रॉंग आहे. लोन ग्रोथ सुद्धा 19.6% आहे आणि हेच ICICI बँकला या क्वार्टरचा विनर ठरवते आणि नक्कीच ICICI बँक ही अग्रेसिव्ह ग्रोथ मोडमध्ये आहे. तसेच कोटक बँकचं बघायला गेलं तर प्रॉफिट हा त्यांचा 23% वाढलेला आहे. GNPA 1.18% आणि बेस्ट इन क्लास आहे, त्यामुळेच रिस्क घेणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी हा सर्वात क्वालिटी स्टॉक आहे. तर एकंदरीत मित्रांनो, लॉंग टर्म मध्ये HDFC बँक बाय ऑन डिप करा, शॉर्ट टर्म मध्ये ICICI बँक सर्वात अट्रॅक्टिव्ह आहे आणि कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्ससाठी कोटक बँक नक्की एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कालच्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे. आपण मोस्ट ऑफ द बिझनेस न्यूज हे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत, त्यामुळे आज मार्केट ओपन होण्यापूर्वी कालच्या व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर आजचे प्युअर पॉइंट्स काय असतील ते एकदा डिस्कस करूया. तर मित्रांनो, आज ट्रेडर्ससाठी महत्त्वाचे टेक्निकल लेवल्स निफ्टी 50 साठी रफ सपोर्ट हा 24,212 असेल, तर रेजिस्टन्स 24,368 वर असेल. जर निफ्टी 24,368 वर कॉन्फिडेंटली ब्रेक केले तर पुढे 24,473, 24,530 आणि 24,600 हे टार्गेट्स असतील. जर 24,212च्या खाली आले तर 24,051, 23,928 आणि 23,828 हे सपोर्ट लेवल असतील. सेन्सेक्स साठी सपोर्ट हा 77,785 असेल, तर रेजिस्टन्स 78,282. अपसाइड टार्गेट्स हे 78,670, 79,028 आणि 79,372 असतील. बँक निफ्टीसाठी सपोर्ट हा असेल 57,915 वर आणि रेजिस्टन्स असेल 58,596 वर. तसेच वरती गेल्यास 59,000, 59,275 आणि 59,541 हे टार्गेट असतील. तसेच गिफ्ट निफ्टी 0.71% वर असल्याने मंडेला बुलिश ओपनिंग एक्सपेक्टेड आहे. तसेच पुट कॉल रेशो 1.62 आहे, जो स्ट्रॉंग बुलिश बायस दाखवतो. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये प्रेम दाखवायचा आहे. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.